ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण इन्शुरन्स क्लेम अकाउंटची सेकंड मेथड या ठिकाणी अभ्यास आहोत, लॉस ऑफ प्रॉफिट. मित्रांनो, या अगोदर आपण ऑलरेडी लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी तिथे अभ्यासली. ओके, आता ॲक्च्युली लॉस ऑफ स्टॉक ह्या पॉलिसीमध्ये नेमकं तिथे काय घडतं, तर त्या ठिकाणी फायर ऑकर्ड होतं. when fire occurred in the business premises, it leads to loss of stock, also loss of property. And with same loss, the abnormal situation also happen in the business organization. And such abnormal situation leads to loss of profit. Okay, loss of profit. Why? Because cause of fire occurred, their production function is stopped. Cause of production function is stopped, their sales are also reduced. Okay, there is no finished goods available to sales. Similarly, no raw material is available for production. And what happened cause of it? Due to reducing the sales, their profit are also reduced. But their fixed expenses are not reduced in proportion of reduction in the सेल्स. ओके, काय होतं त्या ठिकाणी? बेसिकली ज्यावेळेस फायर ऑकर्ड होतं मित्रांनो, फायर ऑकर्ड झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर त्या ऑर्गनायझेशन मध्ये ॲबनॉर्मल सिच्युएशन ऑकर्ड होतं. ॲबनॉर्मल सिच्युएशन ऑकर्ड होते म्हणजे काय होतं, तिथे त्यांचा स्टॉक डिस्ट्रॉइड झालेला असतो. बरोबर, स्टॉक डिस्ट्रॉइड झाल्यामुळे काय होतं, बेसिकली त्यांचं मग स्टॉक कोणत्या कोणत्या प्रकारचा डिस्ट्रॉइड होतो, त्यांचा रॉ मटेरियल डिस्ट्रॉइड होतं, वर्क इन प्रोग्रेस डिस्ट्रॉइड होतं, त्याच्यानंतर फिनिश गुड्स डिस्ट्रॉइड होतं, त्यांच्या प्रॉपर्टीज डॅमेज होतात. प्रॉपर्टीज डॅमेज झाल्यामुळे तिथे काय होतं, त्यांचं प्रोडक्शन फंक्शन थांबतं. एकतर मशिनरी वगैरे डॅमेज झालेल्या असतात, प्रिमायसिस कॅम्पस डॅमेज झालेला असतो, रॉ मटेरियल अवेलेबल नसतो कधी कधी, आणि मग त्यामुळे प्रोडक्शन फंक्शन तिथे त्यांचं थांबतं किंवा ते स्लो सुरू राहतं, त्या ठिकाणी कमी प्रमाणात होतं, कारण तिथे अनअवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल एसेट्रा. ओके, किंवा अनअवेलेबिलिटी ऑफ प्रॉपर्टी ऑर मशिनरी ऑर इन्स्ट्रुमेंट्स फॉर प्रोडक्शन फंक्शन. आणि मग याच्यामुळे काय होतं, त्यांचे सेल्स रिड्यूस होतात. आणि सेल्स रिड्यूस जरी होत असले आणि ते सेल्स रिड्यूस झाले म्हणजे मार्केटमध्ये त्यांची विक्री, सेल्स कमी होणार, आणि सेल्स कमी झाल्यामुळे त्यावर होणारा प्रॉफिट त्यांचा रिड्यूस होतो. म्हणजे जर फायर ऑकर्ड झाला नसता तर त्यांचं प्रॉफिट तेवढे तितकं प्रोडक्शन चालू राहिलं असतं नॉर्मल सिच्युएशन मध्ये, तितके सेल झाले असते, तेव्हा प्रॉफिट झाला असता. म्हणजे नॉर्मल कंडिशन मध्ये त्यांचा 1 लाख रुपीज प्रॉफिट होता, आणि आता ह्या सर्व सिच्युएशनमुळे त्यांचा प्रॉफिट, सेल्स रिड्यूस झाल्यामुळे प्रॉफिट ऑल्सो रिड्यूस, आणि तो 40,000 झाला त्या ठिकाणी. म्हणजे किती हजारांनी तो रिड्यूस झाला, 60,000 तो रिड्यूस झाला. म्हणजे हा काय झाला रे, तिथे त्यांचा लॉस झाला. कशाचा लॉस झाला? प्रॉफिटचा लॉस झाला. दॅट इज कॉल्ड लॉस ऑफ प्रॉफिट. पण ही एक बाजू झाली सेल्स रिड्यूस झाल्यामुळे. पण तुम्ही कॉस्टिंग मध्ये शिकलेला आहात की व्हेरिएबल एक्सपेन्सेस, व्हेरिएबल ओव्हरहेड्स व्हेरी विथ दी व्हॉल्यूम ऑफ सेल्स और व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शन कमी जास्त झालं तर व्हेरिएबल एक्सपेन्सेस किंवा व्हेरिएबल ओव्हरहेड्स तुमचे कमी जास्त होतात. इज इट क्लिअर? म्हणजे व्हेरिएबल जो ओव्हरहेड असेल ते पर युनिट सेम असतं, पण टोटल मात्र त्या ठिकाणी चेंज होत राहतं. जितकं प्रोडक्शन वाढलं का तितकं ते वाढतात, जितकं प्रोडक्शन कमी झालं तितके ते कमी होतात. आता व्हेरिएबल ओव्हरहेडचा प्रॉब्लेम नाही, पण जे फिक्स्ड ओव्हरहेड आहे, फिक्स ओव्हरहेड ऑलवेज फिक्स, ते ऑलवेज फिक्स असतात त्या ठिकाणी. वेदर प्रोडक्शन व्हॉल्यूम इज इन्क्रीज ऑर डिक्रीज. प्रोडक्शन व्हॉल्यूम वाढला, संख्या वाढवली, क्वांटिटी वाढवली किंवा कमी केली काय, तर ते फिक्स एक्सपेन्सेस ऑलवेज फिक्स, ते कायमच त्या ठिकाणी फिक्स असतात. आणि मग इथे डिसऑर्गनाइज झाल्यामुळे प्रोडक्शन फंक्शन स्टॉप झालं किंवा स्लो झाल्यामुळे त्यांचं फिक्स्ड ओव्हरहेड मात्र फिक्स राहणार आहेत, तेवढेच राहणार आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी ती कॉस्ट त्यांची वाढते, म्हणजे एक्सपेन्सेस वाढतात, त्यांचे फिक्स्ड ओव्हरहेड वाढतात. म्हणजे त्याच्यामुळे मात्र ते फिक्स्ड ओव्हरहेडमुळे त्यामुळे काय होतं, त्यांचा प्रॉफिट आणखीन कमी होतो. इज इट क्लिअर? आणि
याच्यामुळे जो प्रॉफिटचा जो लॉस प्रॉफिट जो कमी होतो तो झाला त्याचा लॉस ऑफ प्रॉफिट. ओके, मग इथे बघूयात आपण. तुमच्या लक्षात आलं लॉस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय, की बेसिकली फायर ऑकर्ड झाल्यानंतर काय होतं तिथे, ऑर्गनायझेशन डिसऑर्गनाइज होते. ऑर्गनायझेशन डिसऑर्गनाइज होते म्हणजे प्रोडक्शन फंक्शन बंद होतं, रॉ मटेरियल अवेलेबल असत नाही किंवा कमी प्रमाणात अवेलेबल असतो, तो डिस्ट्रॉइड झालेला असतो. नवीन रॉ मटेरियल येईपर्यंत प्रोडक्शन फंक्शन बंद असतं किंवा मटेरियल वगैरे डिस्ट्रॉइड झालेले असतात फायरमुळे, त्याच्यामुळे प्रोडक्शन करता येत नाही. कर्मचारी बघा, कर्मचारी मात्र तिथे कामावर असतातच ते, म्हणजे त्यांना तितकी सॅलरी द्यावीच लागणार आहे तिथे, बरोबर ना. त्यांना तेवढे वेजेस पेड करावेच लागणार आहे, रेंट पेड करावंच लागणार आहे. आणि मग याच्यामुळे काय त्यांची कॉस्ट वाढते, पण सेल्स कमी होतात. सेल्स कमी झाल्यामुळे त्याच्यावर होणारा प्रॉफिट कमी होतो. जेवढा प्रॉफिट कमी होतो आणि जी काय कॉस्ट वाढते त्याच्यामुळे त्यांच्या प्रॉफिटचा काय होते ते लॉस होतो. दॅट इज कॉल्ड लॉस ऑफ प्रॉफिट. बघा, वेन अ फायर ऑकर अपार्ट फ्रॉम द डायरेक्ट लॉस ऑन अकाउंट ऑफ स्टॉक or other asset destroyed, there is also a consequential loss. Okay, unexpected loss. Okay, loss because for some time the business is disorganized. काय होतं तिथे, बिझनेस डिसऑर्गनाइज होतो और हॅज टू बी डिस्कंटिन्यू. कधी कधी तो डायरेक्ट बंदही होतो काही कालावधीसाठी. अँड ड्युरिंग दॅट पिरियड the standing expenses, that is fixed expenses, standing expenses means standing expenses of the business like rent, salary etc continue. म्हणजे कर्मचारी बसून राहतात, त्यांना सॅलरी तिथे पेड करावीच लागते, त्यांना तिथे सॅलरी पेड करावीच लागते. इज इट क्लिअर? Moreover, there is a loss of profit which the business would have earned during the period. Okay, आणि त्याच्यामुळे मात्र तो जो प्रॉफिट त्या कालावधीमध्ये होणारा होता तर तो त्यांना मिळत नाही. दिस लॉस कॅन बी इन्शुर्ड अगेन्स्ट बाय, आणि मग तो लॉस होतो त्या प्रॉफिटचा, त्यासाठीची पॉलिसी त्या ठिकाणी टेक ओव्हर केली जाते, टेकन फ्रॉम द इन्शुरन्स कंपनी. इज कॉल्ड द लॉस ऑफ प्रॉफिट किंवा त्याला कन्सिक्वेन्शियल लॉस पॉलिसी असं देखील म्हणतात. बघा, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं जातं लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश कन्सिक्वेन्शियल लॉस policy. There must be a separate policy in respect of the consequential loss, but claim will be admitted in respect of the policy only when the claim on account of fire is also admitted under other policy. आता लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीच्या अंडर कधी क्लेम मिळेल, जर त्या ऑर्गनायझेशन मध्ये फायर ऑकर्ड झाला असेल आणि फायर ऑकर्ड झाल्यानंतर त्यांनी क्लेम केला असेल लॉस ऑफ स्टॉक साठी किंवा लॉस ऑफ प्रॉपर्टीसाठी, लॉस ऑफ असेटसाठी, तर त्यांना लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीसाठी क्लेम करता येतो. म्हणजे तिथे त्यांचा नॅचरल पद्धतीने सेल्स कमी झाले नाहीये, त्या ठिकाणी विक्री होत नाहीये आणि मग तिथं प्रॉफिटचा लॉस झाला तर तिथे नाही. ओनली इन केस ऑफ फायर और डॅमेज ऑकर्ड इन द ऑर्गनायझेशन, बिझनेस प्रिमायसेस इज डिसऑर्गनाइज. ओनली दिस केस व्हेन बिझनेस ऑर्गनायझेशन अप्लाइड फॉर claim for loss of stock, only this situation company may applied for loss of profit policy. Okay, the loss of profit policy normally cover the following items. काय कव्हर करतं ते, लॉस ऑफ नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिटचा जो लॉस होतो तो, आणि नंबर 2 एनी इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग, वर्किंगची कॉस्ट वाढली असेल तर ते पण, फॉर एक्झाम्पल रेंटिंग ऑफ टेम्पररी प्रिमायसेस वगैरे, म्हणजे एक्स्ट्रा काही खर्च त्यांना त्या ठिकाणी करावा लागला असेल या कारणामुळे, फायर ऑकर्ड झाल्यामुळे, तर तो त्या ठिकाणी भरून मिळतो. मग आता ह्या पॉलिसीच्या अंडर कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं, लॉस ऑफ प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा, तर ह्या देर आर फॉलोइंग स्टेप्स टू कॅल्क्युलेट द लॉस ऑफ प्रॉफिट. ओके, स्टेप्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट. द फर्स्ट स्टेप इज शॉर्ट सेल. नंबर 2 ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. नंबर 3 क्लेम ऑब्लिक लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल. नंबर 4 ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज इज ऍप्लिकेबल. आणि मग ह्या 4 नंबरच्या स्टेप मध्ये आपण सुरुवातीला काय कॅल्क्युलेट करून घेतो, ऍक्च्युअल इन्शुरन्स कव्हर, आणि त्यावरून डिसाइड करतो की तिथे ऍव्हरेज क्लॉज वापरायचा किंवा नाही. आणि मग तिथे जसं आपण लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी मध्ये देखील ते डिसाइड केलं तसं इथे देखील डिसाइड करणार आहोत, आणि मग शेवटी ऍव्हरेज क्लॉज आपण तिथे अप्लाय करतो. मग स्टेप नंबर फर्स्ट, शॉर्ट सेल. आता शॉर्ट सेल म्हणजे काय बघा, अगोदर आपण त्याची डेफिनेशन इथे बघूया. शॉर्ट सेल्स आर द रिड्यूस्ड सेल्स, म्हणजे कमी झालेले सेल्स. शॉर्ट म्हणजेच कमी झालेले सेल्स. रिड्यूस्ड सेल्स
ड्युरिंग द पिरियड ऑफ इंडिमिनिटी ऑर डिसलोकेशन पिरियड विच एव्हर इज लेस. म्हणजे रिड्यूस झालेले सेल्स कोणत्या कालावधीमधले? ड्युरिंग द पिरियड ऑफ इंडिमिनिटी. आता पिरियड ऑफ इंडिमिनिटी हे आपण समजावून घेऊ. और डिसलोकेशन पिरियड विच एव्हर इज लेस. ह्या दोन कालावधीमधला जो कालावधी कमी असेल त्या कालावधीमध्ये जे काही सेल्स रिड्यूस होतात त्या रिड्यूस सेललाच काय म्हणतो आपण? शॉर्ट सेल असं म्हणतो. आता आणखीन क्लिअर जर समजायचं असेल तुम्हाला तर द डिफरन्स बिटवीन सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड अँड इंडिमिनिटी पिरियड और डिसलोकेशन पिरियड विच एव्हर इज लेस. करस्पॉन्डिंग पिरियड मधले सेल्स आणि ह्या दोन पिरियड पैकी जो कमी पिरियड असेल त्यामधील सेल्स त्यातील जो काही डिफरन्स आहे त्याला शॉर्ट सेल असं म्हणायचं. ओके, आता आपण त्याचा अर्थ बघूयात नेमका काय. बेसिकली बघा, ज्या दिवशी फायर ऑकर्ड होतो, आता लॉस ऑफ प्रॉफिट मध्ये एक पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. आता ज्यावेळेस लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी घेतली जाते त्यावेळेस त्या पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये म्हणजे ज्यावेळेस पॉलिसी उतरवली जाते त्या ठिकाणी किंवा त्यासाठी त्यांनी पॉलिसी परचेस केली जाते ऍट द टाइम ऑफ परचेस ऑफ पॉलिसी, तर त्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये एक पिरियड तिथे प्रिस्क्राईब केलेला असतो. त्या पिरियडला इंडिमिनिटी पिरियड असं म्हणतात. काय म्हणतात? इंडिमिनिटी पिरियड असं म्हणतात. ओके, आता इंडिमिनिटी पिरियड म्हणजे काय की जर त्या बिझनेसमध्ये फायर ऑकर्ड झाला तर त्यामुळे किती दिवस त्या बिझनेस ऑर्गनायझेशन डिसऑर्गनाइज राहू शकते, एक एक्सपेक्टेड पिरियड तिथे तो डिसाइड केला जातो. एक्सपेक्टेड पिरियड की एक 4 महिने तो ती ऑर्गनायझेशन फायर ऑकर्ड झाली तर ॲबनॉर्मल सिच्युएशन तिथे अराईज होईल किंवा डिसऑर्गनाइज होईल ती बिझनेस ऑर्गनायझेशन, तर त्यांची प्रोडक्शन फंक्शन स्लो होतील. म्हणजे ते 4 महिन्याचा कालावधी. फॉर एक्झाम्पल म्हणजे हा प्री डिटरमाइंड प्री एक्सपेक्टेड म्हणजे एक्सपेक्टेड पिरियड आहे. त्या अगोदरच एक्सपेक्ट केला जातो की तो 4 महिने डिसऑर्गनाइज राहील ऑर्गनायझेशन किंवा ॲबनॉर्मल सिच्युएशन तिथे हॅपन होईल. इज इट क्लिअर? म्हणजे तो एक असा डिसाइड केलेला पिरियड आहे. बघा, आम्ही एक तुम्हाला एक आपल्या अवतीभोवतीचं एक्झाम्पल देतो. एखाद्याच्या घरामध्ये बघा, म्हणजे हिंदू धर्माचं मी तुम्हाला उदाहरण देतो. एखाद्याच्या घरात मयत झाली तर तिथं एक एक्सपेक्टेड पिरियड असतो का 10 दिवसापर्यंत घराच्या बाहेर पडायचं नाही. इज इट क्लिअर? आणि ॲबनॉर्मल सिच्युएशन त्या ठिकाणी आपण झाली असते. तसं फायर ऑकर्ड झाल्यामुळे डिस्ट्रॉय म्हणजे ते जसं बेसिकली तिथे सगळं डिसऑर्गनाइज होतं. रॉ मटेरियल अवेलेबल असत नाही, लोक कर्मचारी काम करायला तयार होत नाही आणि म्हणजे फायर झालं दुसऱ्या क्षणी ते लगेच कामावर जातील का त्या ठिकाणी? तर नाही होणार. हे सगळं होणार नाही. त्याला वेळ लागेल त्या ठिकाणी हे सर्व पूर्व स्थितीत येण्यासाठी. लक्षात येते ना? मग हा एक पिरियड किती असू शकतो हे एक्सपेक्टेड केलेलं असतं त्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये. त्या पिरियडला काय म्हणतो आपण? इंडिमिनिटी पिरियड असं म्हणतो. और डिसलोकेशन पिरियड हा ऍक्च्युअल डिसलोकेशन पिरियड आहे बरं. ऍक्च्युअल डिसलोकेशन पिरियड म्हणजे फायर ऑकर्ड झाल्यानंतर म्हणजे ऍक्च्युअली ज्यावेळेस फायर ऑकर्ड होतो त्याच्यानंतर जितका कालावधीसाठी तो बिझनेस डिसऑर्गनाइज होईल इन ऍक्च्युअल त्या पिरियडला डिसलोकेशन पिरियड असं म्हणायचं. विच एव्हर इज लेस. मग आता रिड्युस्ड सेल कोणत्या कालावधीमधले रिड्युस्ड सेल? इंडिमिनिटी पिरियड फॉर एक्झाम्पल 4 मंथ आपण असं म्हटलं. काय म्हटलं? 4 मंथ असं डिसाइड केलेलं आहे. आणि आता फायर ऑकर्ड झाला 1 जानेवारीला. कधी फायर ऑकर्ड झाला? 1 जानेवारीला ऑकर्ड झाला फायर आणि 30 जून पर्यंत तो ऍक्च्युअल डिसलोकेट राहिला बिझनेस ऑर्गनायझेशन. कधीपर्यंत? 30 जून पर्यंत. 13 जून म्हणजे आता 1 एप्रिल 2020 ला फायर ऑकर्ड झाला आणि ऍक्च्युअल डिसलोकेशन डिसऑर्गनाइज किंवा ॲबनॉर्मल सिच्युएशन त्या बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये 13 जून 2020 पर्यंत राहिली. म्हणजे ऍक्च्युअल डिसलोकेशन पिरियड 6 मंथचा झाला इथे आणि पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये 4 मंथच दिलेला आहे. मग 1 जानेवारी पासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल किती मंथ झाले? 4 मंथ झाले. किती मंथ झाले? 4 मंथ झाले. मग या 4 मंथ आणि ऍक्च्युअल म्हणजे इंडिमिनिटी पिरियड झाला 4 मंथचा आणि ऍक्च्युअल डिसलोकेशन पिरियड झाला 6 मंथचा. मग इथे तुम्ही कॅल्क्युलेशन साठी कोणता पिरियड घ्याल? विच एव्हर इज लेस. मग इथे घेणार तुम्ही इंडिमिनिटी पिरियड. आणि फॉर एक्झाम्पल ऍक्च्युअल डिसलोकेशन जो म्हणजे ऍक्च्युअल डिसलोकेशन झाला बिझनेस तर तो फक्त 31 मार्च पर्यंत झाला. कधीपर्यंत झाला? 31 मार्च पर्यंत झाला. ओके, आता 31 मार्च पर्यंत डिसलोकेशन झाला म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 मंथ.
म्हणजे ऍक्च्युअल डिस्लोकेशन किती 3 मंथचा आणि इंडिपेंडेंट पिरियड तुम्हाला 4 मंथचा दिलेला होता एप्रिल पर्यंतचा. मग कोणता पिरियड त्या ठिकाणी लहान झाला तर ऍक्च्युअल डिस्लोकेशन पिरियड. मग ह्या केसमध्ये कोणता कन्सिडर कराल तुम्ही? ऍक्च्युअल डिस्लोकेशन पिरियड. तुमच्या प्रॉब्लेमात तुम्हाला इंडिपेंडेंट पिरियड पण दिलेला असतो, त्या कालावधीमधले सेल्स दिलेले असतात. ऍक्च्युअल डिस्लोकेशन पिरियड दिलेला असतो, त्या कालावधीमधले सेल्स दिलेले असतात. पण मग रिड्यूस्ड सेल रिड्यूस कसे झाले कसं फाइंड आउट करायचं, तर त्यासाठी करस्पॉन्डिंग पिरियड पण त्याचा दिलेला असतो. म्हणजे आता डिस्लोकेशन पिरियड मधले सेल्स आपण घेतले बरोबर ना. आणि डिस्लोकेशन पिरियड कधीपर्यंत आहे? 31 मार्च पर्यंत आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे 1 जानेवारी 2020 टू 31 मार्च 2020 3 मंथचा. ह्या कालावधीमधले सेल्स त्या ठिकाणी समजा 50,000 50,000 आहेत. मग आता हे रिड्यूस आहे की कसे आहेत हे कसं ओळखायचं, किंवा किती रिड्यूस झाले किती शॉर्ट झाले, हे तर ऍक्च्युअल सेल्स आहेत 50,000. मग याचा करस्पॉन्डिंग पिरियड मधले सेल्स किती होते? आता करस्पॉन्डिंग पिरियड म्हणजे काय? 1 जानेवारी 2020 टू 31 मार्च 2020 याचा पाठीमागील वर्षामधील जो कालावधी असेल त्याला आपण करस्पॉन्डिंग पिरियड असं म्हणतो. काय म्हणतो? करस्पॉन्डिंग पिरियड असं म्हणतो. म्हणजेच काय त्या ठिकाणी लास्ट इयरचा कोणता पिरियड झाला तिथे? मग लास्ट इयरचा कोणता पिरियड झाला? 1 जानेवारी 2019 बरोबर ना. तोच कालावधी मागच्या वर्षीचा फक्त 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2019 31 मार्च 2019 म्हणजे जो करस्पॉन्डिंग पाठीमागच्या कालावधीमधला जो पिरियड आहे याच्यातले सेल्स तुम्हाला दिलेले असतात. आणि समजा त्या कालावधीमध्ये सेल्स तुम्हाला तुमच्या मागच्या डेटामध्ये दिले 1,20,000 की दिले 1,20,000 म्हणजे करस्पॉन्डिंग पिरियड मध्ये झाले होते मागच्या वर्षी नॉर्मल सिच्युएशन मध्ये 1,20,000 आणि त्याच पिरियड मध्ये आता झाले त्या ठिकाणी 50,000. रिड्यूस झाले की नाही? झालेत. कॉज ऑफ ॲबनॉर्मल सिच्युएशन, कॉज ऑफ डिसलोकेशन ऑफ ऑर्गनायझेशन, कॉज ऑफ डिसकंटिन्यू ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, याच्यामुळे ते रिड्यूस झाले. आणि किती रिड्यूस झाले मग? 1,20,000 लास्ट इयरचे होते ना, आता फक्त 50,000 झाले. 1,20,000 मायनस 50,000 दॅट इज 70,000. 70,000 इज द शॉर्ट सेल इन दिस केस. लक्षात आलं ना? त्याला शॉर्ट सेल असं म्हणायचं. म्हणजे करस्पॉन्डिंग पिरियडच्या सेल्स मधून काय करायचं? डिसलोकेशन पिरियड किंवा इंडिपेंडेंट पिरियड या दोन पैकी जो कालावधी लहान असेल त्या कालावधीमध्ये सेल्स लेस केले की जे सेल्स येतात त्याला म्हणायचं शॉर्ट सेल. लक्षात येते? सो दिस इज द शॉर्ट सेल. आपण कॅल्क्युलेट करूयात. हाऊ टू कॅल्क्युलेट शॉर्ट सेल. शॉर्ट सेल. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल. Calculation of short sale. बघा मग इथे कसं घेणार? एक स्टेटमेंट बनवणार पर्टिक्युलर्स आणि अमाऊंटचं. पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट हे मुद्दामून मी तुम्हाला अगोदर तिथे कॉपी पेस्ट नाही केलं, तुमच्या समोर मी कॅल्क्युलेट करतोय कसं कॅल्क्युलेट करणार. ओके, मग आता इथे पर्टिक्युलर मध्ये फर्स्ट घेणार सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड. सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड. ओके, करस्पॉन्डिंग पिरियड मधले सेल्स घ्यायचे. म्हणजे जो काही डिसलोकेशन पिरियड दिलेला असतो त्याच्या पाठीमागच्या कालावधीमधले सेल्स ते तुम्हाला दिलेले असतात प्रॉब्लेम मध्ये. ओके, आता इथे काय करणार आहात बघा, 1 2 असं म्हणण्याची काही गरज नाही. तसं आता बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये कधी कधी एखादा ट्रेंड असतो की सेल्स मध्ये 10% इन्क्रीजिंग ट्रेंड आहे, तिथे 15% इन्क्रीजिंग ट्रेंड आहे. मागच्या 4-5 वर्षापासून 10% सेल्स वाढत गेले. अशी एक ऍडजस्टमेंट तुम्हाला दिलेली असते. जर दिले असेल तर ते ऍड करायचे इन्क्रीजिंग पर्सेंटेज. ओके, ऍड
जर दिले असतील तर ते ऍड करायचे. ओके, ओके. आता ते इन्क्रीजिंग ट्रेंड ऍड केल्यानंतर हे जे सेल्स इथे येतात तर ते एक्सपेक्टेड सेल झाले. काय आले? एक्सपेक्टेड सेल्स. म्हणजे एवढे अपेक्षित होते, एवढे व्हायला पाहिजे होते, पण तेवढे झाले का? तर अजिबात झालेले नाही. हे एक्सपेक्टेड सेल. आता ह्या एक्सपेक्टेड सेल्स मधून आपण काय लेस करणार? लेस सेल्स ड्युरिंग dislocation period or indemnity period. जो पिरियड आता तुम्हाला सांगितलं मी कोणता घ्यायचा, जो कालावधी कमी असेल तो घ्यायचा इथे. हा, इथे एक लक्षात ठेवाल बरं का, पण हा कालावधी जो आहे ना, हा कालावधी जो आहे ना, तर तोच त्याचा करस्पॉन्डिंग घ्यायचा. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या प्रॉब्लेम मध्ये डिस्लोकेशन पिरियड पण दिलेला असतो, इंडिमिटी पिरियड पण दिलेला असतो, त्यावेळेस डिस्लोकेशन पिरियडचा पण करस्पॉन्डिंग दिलेला असतो आणि इंडिमिटी पिरियडचा पण करस्पॉन्डिंग दिलेला असतो. म्हणजे हे 3 महिन्याचे सेल्स आणि करस्पॉन्डिंग मधले त्याच कालावधीमधले 3 महिन्याचे सेल्स, इंडिमिनिटीचे 4 मंथचे सेल्स आणि इंडिमिनिटीच्या करस्पॉन्डिंगचे 4 मंथचे सेल्स. मग तुम्ही जर इथे लेस कोणता येतो? 3 मंथ येतो, तर हा 3 मंथ घेतला तर करस्पॉन्डिंग पण तोच 3 मंथ घ्यायचा. आणि हा जर लहान आला असता, तिथे स्मॉल आला असता, तर वरचा पण तोच त्या ठिकाणी घेतला असता. लक्षात आलं? तर हे मात्र त्या ठिकाणी लक्षात घेणार आहात तुम्ही. ओके, करस्पॉन्डिंग काय? लेस सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड ऑर इंडिमिनिटी पिरियड. ओके, हे झालं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन. आणि इथं जे आन्सर येणार आहे आपलं, त्या आन्सरला म्हणायचं तुम्ही मग शॉर्ट सेल. शॉर्ट सेल. ओके, ही झाली स्टेप नंबर तुमची फर्स्ट. स्टेप फर्स्ट. इज इट क्लिअर? स्टेप फर्स्ट झाली तुमची. ओके, आता स्टेप सेकंड कडे जाऊयात आपण. आता सेकंड स्टेप कोणती? इथं लिहून घेतलेले आहेत आपण स्टेप. स्टेप नंबर 2, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. बघा, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज आहे. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं? जसं आपण लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी मध्ये काय केलं होतं? ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट केला होता. पण इथे कॅल्क्युलेशन करत असताना थोडंसं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ते कॅल्क्युलेट करायचंय. लक्षात येते? मग आता इथे जीपी पर्सेंटेज इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू, आपल्याला इथे बघा इक्वेशन घ्यायचं. बघा काय घ्यायचं इथे? आपल्याला इक्वेशन घ्यायचं आणि त्या इक्वेशनने आपल्याला ते सॉल्व्ह करायचे त्या ठिकाणी. मग आता तिकडे आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो घेत असताना काय रेशो घेतला होता? ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स मल्टिपल बाय 100 घेतला होता. पण आता इथे काय घ्यायचंय? जीपी. आता इथे पण लास्ट इयरचा डेटा घ्यायचा आहे, इथे पण लास्ट इयरचा डेटा घ्यायचा आहे. पण इथे कॅल्क्युलेशन करत असताना कशा पद्धतीने घ्यायचं तर ते आपण इथे बघणार आहोत. काय घ्यायचं इथे बघा बरं. मग नेट प्रॉफिट, तिथे आपण ग्रॉस प्रॉफिट घेतला होता. नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस. आता हे जे इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस आपण इथे घेतो आहोत, तर ते कसे कोणते घ्यायचे आपल्याला? लास्ट अकाउंटिंग इयरचे घ्यायचे. कोणते घ्यायचे? लास्ट अकाउंटिंग इयरचे घ्यायचे. ते मात्र त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणार आहात. ओके, लास्ट अकाउंटिंग इयरचे अपॉन सेल्स ड्युरिंग लास्ट अकाउंटिंग इयर. लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स डिवाइड करायचे. तुम्हाला दिलेले असतात तिथे बघा. आणखीन एक तिथे अॅन्युअल टर्नओव्हर तुम्हाला दिलेला असतो,
स्टँडर्ड टर्नओव्हर दिलेला असतो. आता हे अॅन्युअल सेल झाले, लास्ट इयरचे कोणते सेल झाले, हे अॅन्युअल सेल झाले. इज इट क्लिअर? काय लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स. आणि तिथे तुम्हाला हे पण दिलेलं असतं, अॅन्युअल टर्नओव्हर पण दिलेला असतो. तर ती कन्सेप्ट आपण पुढे बघूया, ज्यावेळेस आपल्याला इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड कॅल्क्युलेट करायचं त्यावेळेस ते दिलेलं असतं, आणि मल्टिपल बाय 100. मल्टिपल बाय 100. ओके, तर हे इक्वेशन झालं आपलं कसलं, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेजचं. लक्षात आलं? ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेजचं काय घेतलं आपण, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. पण कोणते, लास्ट इयरचे, हे तुम्हाला दिलेले असतात लास्ट अकाउंटिंग इयरचे. आणि सेल्स ड्युरिंग लास्ट अकाउंटिंग इयर, मागच्या वर्षीचे सेल्स. ओके, काय मागच्या वर्षीचे सेल्स. ओके, त्याच्यानंतर मग पुढे घेतोय आपण, पुढची स्टेप कोणती आपली, क्लेम और लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. क्लेम और लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल. बघा आता ऍव्हरेज क्लॉज जर वापरायचा नसेल तर इथून आपला प्रॉब्लेम संपतो. मागच्या याच्यामध्ये लॉस ऑफ काय आपण लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट केला बघा, तसं इथे लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत आपण, प्रॉफिट ऑन सेल्स. आणि जर ऍव्हरेज क्लॉज नसेल तर आपल्या स्टेप इथेच संपतात, इथेच त्या ठिकाणी संपूर्ण कॅल्क्युलेशन होऊन जातात. इज इट क्लिअर? मग आता इथे काय करणार आहात आपण, लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल किंवा क्लेम कसा कॅल्क्युलेट करतात, वरच्या ज्या 2 स्टेप आहे त्या 2 स्टेपचं मल्टिप्लिकेशन करायचंय आपल्याला फक्त. ओके, मग इथे लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स इज इक्वल टू शॉर्ट सेल्स. पहिली स्टेप कोणती आपली, शॉर्ट सेल्स आहे, मल्टिपल बाय दुसरी स्टेप कोणती आपली, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. ओके, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज ही आपली सेकंड स्टेप झाली. पहिली स्टेप आणि सेकंड स्टेप, फर्स्ट स्टेप अँड सेकंड स्टेप यांचं मल्टिप्लिकेशन केलं का आपला लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल येतो, किंवा मग त्या ठिकाणी क्लेम पण म्हणू शकता तुम्ही याला, जर तुमचं पुढची स्टेप तुम्ही वापरणार नसेल तर. लक्षात येते ना, पुढची स्टेप जर तुम्ही वापरणार नसेल तर इथेच तुमचा प्रॉब्लेम संपतो. हे झालं तुमचं लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल. पुढे मग पुढची स्टेप कोणती घेतो आपण, बघा बरं, ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज घ्यायचा की नाही हे डिसाईड करायचंय आपल्याला. ओके, ऍव्हरेज क्लॉज घ्यायचा की नाही हे आपल्याला डिसाईड करायचंय. आणि मग त्याच्यासाठी मग आपण इथे बघा 4.1 घेतलं होतं, काय, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड हा पार्ट आपण त्या ठिकाणी घेतला. ओके, आता मग इथे आपल्याला ऍव्हरेज क्लॉज कधी वापरायचा, जर आपली जी काही पॉलिसी अमाऊंट आहे, जसं तिकडे पण ऍव्हरेज क्लॉज आपण पॉलिसी जो काही लॉस झालाय तर तो लॉस हा पॉलिसी अमाऊंट पेक्षा जास्त असेल तर आपण ऍव्हरेज क्लॉज वापरला. तसं इथे देखील इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड जास्त असेल पॉलिसी अमाऊंट पेक्षा तर त्यावेळेस ऍव्हरेज क्लॉज वापरायचा. त्यावेळेस काय वापरायचा, ऍव्हरेज क्लॉज वापरायचा. पण मग आता इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड अगोदर आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल. ओके, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड आपल्याला अगोदर कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल. आणि मग इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो, याच्या अगोदर आपण ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, ग्रॉस प्रॉफिट रेट किंवा ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज स्टेप नंबर 2 मध्ये बघा, स्टेप नंबर 2 मध्ये ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. ते ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज इथे घ्यायचं, ग्रॉस प्रॉफिट
पर्सेंटेज आणि मग त्या ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेजला तुम्हाला मल्टिपल करायचं. काय करायचं? मल्टिपल करायचं. इथे परत ठीक आहे, आपण मल्टिप्लिकेशनचं साइन घेऊयात. मल्टिपल बाय स्टँडर्ड टर्नओव्हर. काय घ्यायचे आपल्याला? स्टँडर्ड टर्नओव्हर घ्यायचे तिथे. लक्षात आलं ना? स्टँडर्ड टर्नओव्हर.